दिलंय. तुमच्यासारखे दाते तुमच्यासारखे पुरस्कर्ते आहेत म्हणून अशा स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करतो. शिवा बॉस आणि संपूर्ण टीमने केलेली मेहनत आणि हे भव्य दिव्य आयोजन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम शिवा बॉस आणि संपूर्ण टीमने केलंय. 10 तालुके 10 असोसिएशन आणि त्यातून अनेक हिरे अनेक रथी महारथी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. दुपार सत्र चालू झालंय. संपूर्ण स्पर्धा आपण ओम साई MTC स्पोर्ट्स या वाहिनीवरती लाईव्ह प्रक्षेपण देखील पाहत आहोत. एक चांगली क्लॅरिटी आणि चांगली क्वालिटी ओम साई MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल पंच आहे त्यांना विनंती आपण लंचसाठी यायचं आहे. आमचे ऑफिशियल पंच आहेत त्यांना विनंती आपण लंच करून घ्या. मॅच मैदानामध्ये आपण सामना पाहणार आहोत. धारा वॉरियर्स भोर अगेन्स्ट श्री छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी. या दोन टीमच्या दरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. टॉस जिंकला शाहूवाडी 11 या टीमने आणि प्रथम शत्रशंकरचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय धारा वॉरियर्स भोर या टीमला. दोन्ही टीमचा खेळ आतापर्यंत चांगला राहिला आहे. ही मॅच करूया मरोची परिस्थिती दोन्ही टीमसाठी असेल कारण संपूर्ण वर्षभर ही स्पर्धेची आपण वाट पाहत असतो आणि त्यातून हा सोहळा अनुभवायला मिळतो. ही स्पर्धा नाही आहे तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे, प्रत्येक तालुक्याचं स्वप्न आहे. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल ही स्पर्धा म्हणजे एक अभिमानाचा खेळ आहे आणि तोच खेळ गाजवण्यासाठी प्रत्येक खेळाडू अगदी कंबर कसून मैदानामध्ये दाखल झाला आहे. माझा अभिमान माझा तालुका, माझा स्वाभिमान माझा तालुका आणि त्या तालुक्यासाठी आपलं कामकाज सर्व काही सोडून प्रत्येक खेळाडू तालुक्यासाठी खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. ऑरेंज आर्मी बॅटिंगसाठी मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. सूरज मतळ आणि अक्षय कोंढाळकर ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एक हाय स्कोरिंग मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा या स्पर्धेमध्ये या मॅच मधून पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रकाश पाटील पहिल्या षटकासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. सबसे बड़ी ताकत ताकत से बड़े हम अब लिया है पंगा तो देखते हैं किसमें है कितना दम. मॅच लावते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल लॉफ्ट केला ॲडवा बॅटने. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल खाली येतील. एका सिंगल धावेने सुरुवात केली या मॅचला. शाहूवाडी 11 टीम जर आपण पाहिली तर एक सामना विन झालेत, एक सामना टाय झाला, एक पॉइंट त्यांना सुद्धा मिळालाय. परंतु दोस्ती 11 धारा वॉरियर्स भोर टीमने एक सामना गमावलाय आणि एक सामना विजय प्राप्त केलाय. जो मागील सामना झाला होता बरोबरीमध्ये सामना जो जो सामना टाय झाला होता त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी राहिलाय अमर मराठे. ज्यांचे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार बाकी आहेत त्याने स्टेजवरती यायचंय. जो टी शर्ट आपल्याला द्यायचा बाकी राहिलाय तो मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपण घेऊन जायचंय प्लीज. अमर मराठे प्लीज आपण यायचंय. आपला प्लेअर ऑफ द मॅचचा टी शर्ट बाकी राहिलाय तो आपण याने कलेक्ट करा प्लीज. अमरदादा मराठे. चला थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. पंचांना विनंती आपण खेळाडूंना वॉर्निंग देत राहा कारण सामने अजून बरेचसे खेळवायचे आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल
कव्हरमध्ये चालला आहे क्षेत्ररक्षक. थोडासा बॅकअप खूप चांगला राहिला. एक सिंगल धाव त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. बघा प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल आहे. सूरज आणि अक्षय. अक्षयने मागील मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. याही मॅचमध्ये काहीतरी खास करण्याचा प्रयत्न असेल भोर तालुका आणि आपल्या भोर टीमसाठी. अक्षयची बॅटिंग प्रामुख्याने खास राहील. नॉन स्ट्रायकिंगला अक्षय उभा राहिलाय. स्ट्रायकिंगला सूरज. फ्लिक केलाय, दिशा दिले. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल कुठपर्यंत जाईल. दोन धावा जमा केलेत. सिंगल डबल्सने खेळपट्टी जर आपण प्रामुख्याने पाहिली तर गोलंदाजी अनुकूल राहिली या खेळपट्टीवरती. षटकार चौकार खूप कमी पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलचा गेम प्रामुख्याने मैदानामध्ये चालू असताना प्रत्येक टीम अगदी आपल्या तालुक्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. उडवण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागते. यष्टीरक्षक आहे परंतु बॉलला पकडू शकत नाहीये. बॉल जातो डी मध्ये सिंगल धावेसाठी. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026. बघा पहिलं पर्व आपण पाहिलं PMRBPL 1.0 राजूकंग कराड तालुका आणि कुसूर गावचा खेळाडू त्याने गाजवलं. पर्व क्रमांक 2 मिस्टर PMRBPL ठरला तो पाटण तालुक्याचा मराठवाडीचा गणेश शिंदे. आणि पर्व क्रमांक 3 आपण पाहतोय क्वेश्चन मार्क अजूनही उभा राहिलाय. हा उद्याच्या दिवसामध्ये क्वेश्चन मार्क निघेल. मोठा फटका खेळलाय परंतु दिशा थोडीशी खराब. पाठीमागची दिशा आपण पाहिली तर गोशी क्षेत्र आहे. बॉल जाईल डी मध्ये. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 6 धावा. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण राहिलं. एकही वाईट टाकला नाही. एकही नो नाहीये. एक्सलेंट गोलंदाजी. कौशल्य आहे, क्लास आहे म्हणून हा गोलंदाज खास आहे. काय गोलंदाजी हाताळले प्रकाश पाटील. हा PSI आहेत. क्रिकेटसाठी एक छोटंसं योगदान आपल्या तालुक्यासाठी. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं एखादी मोठी स्पर्धा आणि त्यामध्ये एखादा मोठा पुरस्कार आपल्याला मिळावा. मागील 2 पर्वामध्ये 2 खेळाडू चमकले. संपूर्ण वर्षभर संपूर्ण आयुष्याच्या कालखंडामध्ये त्यांच्या नावापुढे एक टॅग राहील. मिस्टर PMRBPL पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग. ज्या खेळाडूने गाजवली संपूर्ण वर्षभर त्या खेळाडूच्या नावाची चर्चा राहते. आणि चर्चेला येणारी ही स्पर्धा आहे. खेळाडू घडवणारी ही स्पर्धा आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहतो त्यामध्ये जिल्हा आयकॉन म्हणून खेळाडू खेळले जातात. किरण आलेत. पहिलाच बॉल व्हाईट बॉलने केले या षटकाला सुरुवात. खेळपट्टी धीमे आहे. धावेंचा वेग अगदी धीम्या गतीने चाललाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. हाही डॉट आलाय. बघा डॉट्सने मागील काही सामने आपण पाहिले. या दोन्ही सामन्यांनी या दोन्ही टीम्सने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामने जिंकलेत. बॅटिंगसाठी थोडीशी कमी भासली आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. या मॅच मध्ये कोण ठरेल जो जितेगा ही बनेगा इस मॅच का सिकंदर. उडवण्याचा प्रयत्न. लॉफ्ट केला समोरच्या दिशेला. टीमचा टोटल स्कोर झालाय तो 8 धावा. उडवलाय आडव्या बॅटनी. क्षेत्ररक्षक आहे बॉल पर्यंत परंतु पोहोचू शकणार नाही. आवाक्याच्या बाहेरचा बॉल. शेरकी दहाड फोडला पहाड. चेंडू सीमा पार. आलाय तो मॅक्सिमम षटकार. या फटक्यांची आवश्यकता आहे. फटके हवेत. षटकार आणि चौकार हवेत. बल्ला बोलाय बल्ला खेळाय. कुठना टिकवला होता लॉंग द कार्पेट. फटका पुन्हा एकदा खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली एक सिंगल तर आली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानलंय. एका धावेसाठी एक रन महत्वाची असते. एक धाव तुम्हाला सामना जिंकू शकते तर एक धाव तुम्हाला सामना पराजित करू शकते. शाळेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व दिलं जातं. धावा झाले ते एकूण 15. अक्षय बॅटिंग करतोय. अप्पर कट करण्याचा प्रयत्न यावेळी सोडून दिलाय.
बॅटची एज लागली आहे. यष्टिरक्षकाने केले कमाली, फलंदाजाची धमाली. बॅटर आऊट होतील ते अक्षय. थोडीशी निराशा असेल गाठीला, कारण अक्षयने मागील 2 सामन्यांमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. या मॅचमध्ये असं वाटलं की अक्षयची बॅट बोलली तर मैदानामध्ये षटकार चौकारांचा पाऊस पडेल, परंतु पाऊसही गेला आणि अक्षयही गेला. नवीन बॅटर तेजस धोंडे. धोंडेवाडी टीमचा हा खेळाडू मैदानामध्ये या टीमसाठी, आपल्या तालुक्यासाठी खेळताना पाहायला मिळेल. तेजस लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्ट हँड बॅटर म्हटल्यानंतर थोडासा डोक्याला ताप असतो. हा ताप किती व्होल्टेजचा बनेल, या मॅचमध्ये काय खास करेल, खास करेल. तालुक्यासाठी खेळायचा आहे, तालुक्याचा अभिमान आणि तालुक्याचा स्वाभिमान. लेफ्ट हँड बॅटर तेजस धोंडे ऑन अ स्ट्राईक. हलक्या त्याने प्लेसमेंट केले, एक दिशा दिले, फक्त एक सिंगल धावेल. मॅचला मजा नाहीये. स्पर्धा रंगतदार बनवले. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 1-6ला, परंतु त्यानंतर विकेट सुद्धा घेतला, काही सिंगल्स आले आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमच्या धावा झाले त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. टीमचा टोटल स्कोर झालाय तो 16 धावा. चला स्पीडअप घ्यायचा आहे टीम. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, सामने आणखी बरेचसे आपल्याला खेळवायचे आहेत. थोडं सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे, आपल्या विभागाची स्पर्धा आहे, पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा आहे. थोडं स्पीडअप घ्या प्लीज. ओव्हर क्रमांक 3 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. विकास शिर्के ओव्हर क्रमांक 3 साठी. अब रुके फायदा नाही, अभी तो घुमाना है, कारण धावेंचा वेग पूर्णपणे मंदावला गेलाय. या षटकापासून बॅटिंगला सुरुवात करावी लागेल. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. थांबूनही फायदा नाहीये, कारण मॅच जर मोठी बनवायची आहे तर या दोन्ही बॅटरच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी व्हायला हवी. सूरज आणि तेजस मैदानामध्ये दाखल आहेत. तेजस धोंडे लेफ्ट हँड बॅटर आहे, षटकार चौकार मारू शकतो एवढी ताकद आहे, कुवत आहे, आत्मविश्वास आहे. बघा, संयम, समाधान आणि सहनशीलता ज्या खेळाडूमध्ये असते तो कोणत्याही परिस्थितीवरती मात करू शकतो. हो, फटका फसलाय, नाहीये, नो मॅन स्टँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. कव्हर मधून, पॉइंट्स मधून शतरक्षक वेगाने धावतायत. एकच धावेल. एका धावेने टीमचा टोटल स्कोर थोडासा सरसवला जातोय. षटकार चौकारांची आवश्यकता आहे संपूर्ण मॅच मध्ये. धावा झाले ते एकूण 17, 17 रन्स, लॉस ऑफ 1. एक फलंदाज माघारी आला, परंतु त्यानंतर पूर्णपणे धावेंचा वेग थांबलाय. विकास पुण्याला सज्ज झाले. थोडा स्पीडअप घ्या प्लीज. विकास भाऊ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. फुल टॉस बॉल लॉब केलाय. आडव्या बॅटचा कडवा प्रहार. बॉल निघून जातोय सीमा पार. येतोय तो पश्चिम महाराष्ट्र रबर बॉलचा हा धमाकेदार षटकार. नो बॉल दिलाय पंचांनी. भीमर हातळला. ऐसी गलती क्रिकेट में नहीं चलती. खराब बॉल, त्यावरती प्रतिउत्तर दिला. कडा प्रहार पाहायला मिळाला. या फटक्यांची आवश्यकता आहे. सन्नाटा छाया था पूरा इस मैदान में. एक गेंद ने काम तमाम कर दिया. फ्रीडचा बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क काही खास होत नाहीये. लेग बाईट्स मधून बॉल जातोय डी मध्ये. येईल ते एक सिंगल. चोवीस धावा. 25 धावा झालेत. टीमचा टोटल स्कोर झालाय तो 25, 25.
पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉप एजला बॉल लागतोय, डी मध्ये ट्रॅव्हल होईल. सव्वीस धावा, 26 रन्स. थोडा स्पीडअप घ्या प्लीज. दोन्ही टीम्स जर आपण पाहिलं तर चांगला खेळ आतापर्यंत राहिला आहे. थोडंसं वेग हवाय. 26 धावा झालेत, 50+ धावा झालेत तर मग मॅचला खरं तर मजा येईल. कारण हाय स्कोरिंग मॅचेस असतील तर प्रेक्षक वर्ग देखील आनंदी होतो. प्रेक्षकांना काय हवंय? हाय स्कोरिंग मॅचेस, त्यामध्ये थोडी चुरस व्हावी, मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जावा, जेणेकरून प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. असा सामना मॅचमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, आलाय तो डॉट बॉल. धारा वॉरियर्स भोर टीम बॅटिंग करते. समीर पडवळ साहेब, राकेश आवारे साहेब यांची टीम मोठा फटका केलाय. आकाशाला गवास निघालत, बॉल थांबणार नाहीये. सुसाट वेगाने हवा के संग संग, घटा के संग संग, बॉल सीमा पार, आलाय तो षटकार. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय अनिलजी भोमकर साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. दादा आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. प्लीज आपण स्टेजवरती यायचं आणि या ठिकाणी असतं नसतं व्हायचं. या स्पर्धेचा आनंद घ्या. संपूर्ण आजचा दिवस आपण पाहिलं तर पहिला दिवस आणि सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत अनेक मान्यवरांची उपस्थिती राहिली आहे स्पर्धेला. 4 चांद लावलेत या स्पर्धेमध्ये. सूरज यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. व्हाईट बॉल, वेगाने हातळतोय. टीमच्या टोटल धावा झालेत त्या 32 रन्स, 32. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बाउन्स आला. पंचांनी पाहिलं, आलाय तो हा डॉट बॉल. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. टीमच्या धावा झाले त्या एकूण 33 रन्स, लॉस ऑफ 1. सुरुवात थोडीशी घोड झाली. अद्याप एका षटकाचा खेळ शिल्लक राहिलाय. धावा झाले त्या 33. 6 चेंडूंचा खेळ अवशेष राहिलाय आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल मारते, हा ग्राफ किती उंचावरती घेऊन जाईल भोर तालुक्याची टीम, याकडे पाहिलं जाईल. सातत्याने आपण विचार केला तर हा ग्राफ थोडासा हळू गतीने उंचावरती चाललाय. एक डोंगर उभा करायचा आहे आणि त्या डोंगरावरती चढण्यासाठी समोरच्या टीमला इन्व्हाइट करायचं आहे. त्यासाठी पुढील 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये विस्फोटक बॅटिंग करण्याची आवश्यकता आहे. चला, दोस्ती 11 32 शिराळा आणि 11 पॅन्थर्स, सह्याद्री क्रिकेट असोसिएशन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. या मॅच इनिंगमध्ये आपला होईल तो महत्वपूर्ण टॉस. ओव्हर क्रमांक 4 साठी गोलंदाजी ट्रॅक वरती ओमकार, ओमकार चौगुले. लेफ्ट हँड बॅटर तेजस धोंडे. शेवटचे 6 बॉल फेस करतील. कशा प्रकारे प्रत्युत्तर राहील, काय बॅटचा क्लास राहील आणि काय फटकेबाजी राहते. पहिला बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर, थोडासा बाहेर नाही, बराचसा बाहेर टाकलाय. एक्स्ट्रा धाव वाईटने केले या षटकाला सुरुवात. आसमान में उड़ना है बादलों की तरह, तो मेहनत करनी पडेगी ना दोस्त पागलों की तरह. आता मेहनत करण्याची आवश्यकता आहे. आता संयम संपलाय. ब्लॉक होलचा बॉल खोदून काढलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल कुठपर्यंत. क्षेत्ररक्षक आहे मात्र बनतोय तो प्रेक्षक. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, आलाय तो ब्लास्ट, सिक्सर. 40 रन्स, 40 धावा. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. आओ जनाब, आपका भी स्वागत है. तेजस धोंडे पुन्हा एकदा वेगाने हातळलाय. हो हो हो, वेगवान बॉल हातळलाय. क्रिकेटचं मानक सौंदर्य, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, डोळ्याची पापणी लावण्या अगोदर बॉल यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. हा क्लास आहे, हा कमबॅक आहे आणि याची आवश्यकता आहे.
उडवण्याचा प्रयत्न, शरीरावरती बॉल होता, चेहऱ्यावरती परफ्यूम डिलिव्हरी हाताळली, बॉल गेला तो डी मध्ये, आला एक सिंगल धाव. परफ्यूम डिलिव्हरी होती, बॉल पडल्यानंतर बघा बाउन्स आला, ज्या वेगाने चेंडू हाताळलाय. एक सिंगल धाव टीमची टोटल स्कोर मध्ये जोडली जाते. लक्ष द्या तुम्ही जरा. टीमचा टोटल स्कोर झाला 41, 41 धावा. उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग एंड मिस, आलाय तो डॉट बॉल. हम भी किसी से कम नहीं है भैया, तुम शेर है तो हम भी सव्वा शेर है. काय गोलंदाजी हाताळले, एक साला, परंतु त्यानंतर पूर्णपणे बेड्या ठोकले त्या फलंदाजाच्या पायामध्ये. पुन्हा एकदा सोडलाय, सोडून दिलाय, लेग स्टंप सोडतोय, बॉल क्रॉस करतोय, व्हाईट बॉल, व्हाईट चेक सिंगल धाव. 42 रन्स. 50 धावा झाल्या तर मॅचला मजा येईल. 50 धावा व्हायला हव्या. मोठा फटका आलाय तेजस धोंडेच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षकाने पूर्णपणे एफर्ट्स दिलेत, रोखलाय, 6 रोखलाय, परंतु कॅच ड्रॉप झाला म्हणून काय आलं, परंतु आपल्या टीमसाठी एफर्ट्स दिलेत. तेजस माघार येतील. 2 तर वेगाने धावल्या आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तेजसला माघारी परतावं लागेल. तेजस धोंडे बॅक टू डग आउट. टीमचा टोटल स्कोर झाला तो 44 झाले ना. नवीन बॅट असतो धोंडे यावेळी टॅप केलाय, टॅप मधून धावा येणार नाहीत, एक तर सिंगल आले. स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न होईल का नाहीये, सनीला थांबवायला सांगितलं, फेकी थोडीशी खराब, तो क्या करेंगे अशोक सराफ. एक आली, प्लस बॉल डी मध्ये गेलाय, अशा धावा मिळतील त्या 2 धावा. 2 धावा सर, एकूण 3 धावा असतील का, एकूण 2 धावा आणि 2 ने 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमच्या टोटल धावा झाले ते एकूण किती रन झाले, 45 धावा झाल्या आणि 46 धावेंचं माफक असं आव्हान या मॅच मध्ये आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. शिरफाड प्रतिउत्तर कसा राहील खेळ सेकंड इनिंग आपण पाहणार आहोत. त्या दरम्यान घेऊया एक महत्वपूर्ण टॉस. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करतोय. एका बाजूला टीम दोस्ती 11 32 शिराळा, त्यांच्या विरोधामध्ये 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. प्लीज आम्ही दोन्ही टीमला कॉल देतोय. दोन्ही टीम कॅप्टन लगेच या, आपण एक महत्त्वाचा टॉस करणार आहोत. दोन्ही टीम दरम्यान एका बाजूला कॅप्टन आहेत विजय पावले, दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत धर्मा पवार. अशी मॅच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील मॅच क्रमांक 7चा आम्ही करणार आहोत टॉस. दोन्ही टीमला कॉल देईन या, प्लीज आपण करून घेऊया टॉस पुढील मॅचचा. प्लीज धर्मा पवार कॅप्टन या लगेच. सन्माननीय आदरणीय अनिलजी पवार साहेब, अनिलजी भूमकर साहेब, आपण पाहिलं तर कोयना क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून जरूर टॉस केला जातोय. टॉसवीर आपण पाहिलं तर राहिली आहे आणि निर्णय महत्वाचा फलंदाजी करू आम्ही पहिल्यांदा आणि फलंदाजी करू कितपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. जास्तीत जास्त आम्ही 60 धावा करू. 60 धावा केल्या जातील. आणि कशा पद्धतीने राहिली आजच्या दिवसामध्ये टीमची स्ट्रॅटजी. अगदी तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात. एक महत्वाची मॅच जमा मॅचच्या दिशेनं ऐकूयात एक महत्वाचा आवाज.
थँक्यू सो मच. टॉस झाला नाणेफेकीचा कौल काय राहिला तर 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन ऑन द टॉस सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. दोन्ही टीम्स आपणास विनंती आपण रेडी राहायचं आहे. या मॅच नंतर आपण लगेच मैदानात ताबा घ्या कारण आणखी सामने आपल्याला बरेचसे खेळवायचे आहेत. चला भोर टीम आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. सत्तेचाळीस धावींचं लक्ष आहे. प्रतिउत्तर चिरफाड या मॅच मध्ये कशा प्रकारे ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये करेल याकडे पाहिलं जाईल. विशाल आणि विकास दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. 47 धावेंचं लक्ष आणि लक्ष्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी या टीमची A1 जोडी मैदानामध्ये दाखल झाले. चला भोर टीम आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज आपणास विनंती आहे. विशाल वरंडे आणि विकास शेळके बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. चला स्पीडअप घ्या प्लीज. धारावरियर्स भोर टीम भोर तालुक्याची टीम आपण पाहत आहोत. जर संघ मालक पाहिले तर समीरजी पडवळ साहेब राकेशजी आवारे साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. तर श्री छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी तालुका असोसिएशन प्रशांतजी पाटील साहेब सागरजी पाटील साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज. गोल ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय सोहम खोपडे. युवा टॅलेंटेड खेळाडू. संघामध्ये जागा मिळाली आणि जागा मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो. क्रिकेटचा खेळ एका दिवसामध्ये पूर्ण होत नसतो. त्यासाठी तुम्हाला दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतो. त्यातून स्वतःला सिद्ध केलंय आणि आपल्या तालुक्यासाठी खेळतोय. पहिले षटक आणि पहिला बॉल सोहम खोपडे पहिला बॉल हाताळेल. विकास हलक्या त्याने कट केलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक दाखल होतात. एक सिंगल धावेने श्री गणेशा केलाय. मॅचला सुरुवात केलंय. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 पर्व 3. हे पर्व आणि या पर्वाचा तुम्हा आम्हाला आहे गर्व. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र एकत्रित करणार ही स्पर्धा आपण पाहत आहोत. विकास शेळके यावेळी स्ट्राईक एंडला असतील. लक्ष थोडंसं मी म्हणेल आपण पाहिलं तर मोठंही नाही आणि छोटंही नाही आहे परंतु मॅच टफ फाईट होईल. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉलपर्यंत वेगाने धावत येतील. एकतर पूर्ण केले दुसऱ्या धावेचा मानस नाहीये. नकार दिलाय आणि एकाच धावेवरती समाधान मानलंय. एका दुखा से काम चलता है भैया. अगर मैच जीतना है तो कहीं ना कहीं 4 और 6 भी चाहिए. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वात बदलते. आशा नेहमी असावी जिंकण्याची कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही प्रत्येकाची बदलते. वेळेसाठी धावा. वेळ ही प्रत्येकाला संधी देत असते. दोन बॅटर. थोडंसं पावसाचं आगमन देखील व्हायला सुरुवात झाले. हवेचा वेग वाढलाय. जर चांगला संपर्क पाहायला मिळाला तर ऑन साईडला षटकार पाहायला मिळतील कारण त्याच पद्धतीचं वातावरण देखील पाहायला मिळतंय. खूप चांगली स्पर्धा. खूप चांगला आयोजन. शिवा बॉस नियोजनाचा बादशाह आहे आणि त्यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला एकत्रित आणण्यासाठीची ही स्पर्धा आयोजित केली. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आडव्या बॅटचा कडवा प्रहार. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पार. आलाय तो या षटकातला हा पहिला षटकार. सिद्धेश दाखल होते क्षेत्ररक्षक. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिलं तर अगदी बॉल पर्यंत पोहोचला होता. बॉल हातामध्ये आला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर घेऊन गेलाय. 7 हवेचं नुकसान. मोठा फटका. बॅट मधून साऊंड आलाय. टक. बॉल निघून जातोय. टकाटक टकाटक टकाटक. 6 रन.
हॉट स्ट्रोक. फटका पाहावा आणि पाहत राहावं असा फटका आलाय विकास शेळके यांच्या बॅटमधून. रिप्लेमध्ये आपण पाहतो बघा, संतुलन पूर्णपणे होतं आणि त्याच पद्धतीने समोर दिशेला फटका खेळून काढलाय. मोठा फटका आणि मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो हा खेळाडू विकास शेळके. मैदानामध्ये कुठेतरी सेट ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. विकास शिर्के यावेळेस संतुलन चांगलं होतं, फटका देखील चांगला होता. डी मध्ये ट्रॅव्हल झालाय, एक सिंगल धाव येईल. टीमचा टोटल स्कोर झालाय तो 15 धावा. ही जोडी जर शेवटपर्यंत मॅच मध्ये थांबली तर पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने झुकून ठेवील. .5 चेंडूचा खेळ झालाय. लास्ट गो, एक शेवटचा बॉल आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत खेळ आपण पाहिलं तर 2 ब्लास्ट आले आणि टीमच्या धावा झाल्या त्या 15 धावा. लास्ट गो, चांगला फटका, सुरेख फटका खेचलाय. फटक्यामध्ये आहे ताकद, मनगटाचा वापर, टायमिंग केलाय प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, मिळतील त्या धावा 4. आलाय तो चौकार. टीमचे एकूण धावा झाले त्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा. लक्ष छोट आहे, 47 धावेंचं लक्ष आणि पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये या खेळाडूवरती आक्रमण केलं. पहिल्या षटकामध्ये धावा जमा करायचा हा मानस होता आणि त्याच पद्धतीने बॅटिंग सुद्धा राहिली आहे. खास करून विकास शिर्के त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला. टीमच्या धावा झाले ते एकूण 19 धावा. चला स्पीडअप घ्या प्लीज. धारा वॉरियर्स टीम प्लीज टीम मीटिंग घेऊ नका, आपणास विनंती आहे. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे प्लीज. पंचांना विनंती, आपण खेळाडूंना वॉर्निंग देत राहा. मॅच बनली आहे, मॅच बनत चालली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या म्हटल्यानंतर सुरुवात गोड झाले आणि शेवट कशा प्रकारे गोड राहील याकडे ते यासाठीचा खेळ मैदानामध्ये चाललेला आहे आणि मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकून ठेवण्याचा प्रयत्न राहिला आहे. ओव्हर क्रमांक 2 साठी गणेश साळुंखे. गणेश साळुंखे मैदानामध्ये दाखल झालेत. ये चाहिए ये मिलेगा तो फिर सब कुछ मिलेगा. रात की सांस मिलेगी, मैच कहीं ना कहीं अपने पास आता हुआ नजर आएगा. ही जोडी तोडायची आहे, प्रयत्न नव्हे तर कट रचावे लागतील. तुम्हाला कोशिश नक्कीच करावी लागेल. चला स्पीडअप घ्या गणेश भाऊ प्लीज, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चेंडू थोडासा आखूड टपायचा होता, ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळून काढला. विशाल याने एक सिंगल धाव काढून पूर्णपणे विकास यांच्याकडे स्ट्राईक दिले. मग क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळ आपण पाहत असतो, ज्यावेळेस एखाद्या खेळाडूची बॅट चालते ना त्यावेळेस त्या खेळाडूला तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याच्या बॅटमधून धावा येतील. विकासची बॅट बोलले, इसकी चलती है तो भैया दुनिया जलती है. विकास शिर्के, मोठा फटका, फसतोय की निघून जातोय. सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा हाय दमदार. बॉल सीमा पार, आलाय तो षटकार. विकास शिर्के, मी म्हटलंय बॅट बोलले, इसकी चलती है तो दुनिया जलती है. व्हिडिओ बनेल या खेळाडूचा. बाउंड्री ब्रेकर्स प्रत्येक बॉलवरती लक्ष राहिले आणि प्रत्येक खेळाडूची व्हिडिओ एडिट करतायत, व्हिडिओ बनवतायत. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल या खेळाडूची. गाजवलंय हा पश्चिम महाराष्ट्र, या पठ्ठ्याने या मॅच मध्ये गाजवलाय. 3 षटकार 1 चौकाराच्या बॅटमधून आडो बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल गोष्टांकी क्षेत्राकडे ट्रॅव्हल होते, परंतु अजूनही आतमध्ये एक तर पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. वेगाने धावलाय, छोड दे, छोडेगा नाही. 2 धावा जमा केल्या. टीमचा टोटल स्कोर झालाय तो 28-28. किती पाहिजे होता? अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूने 18 धावा, समीकरण छोटं बनत चाललंय. उडवलाय फटका, लॉंग ऑनला सनी धोंडे बॉल पर्यंत वेगाने धावत गेला.
प्रयत्न प्रतिम राहिलाय परंतु रोखू शकला नाहीये. बाउंड्रीला आग लावून बॉल सीमा पार. मिळतील त्या 4 4 4 4 4 चौकार. टू गो. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. तुटून पडलाय. पाऊस नाहीये परंतु धावेंचा पाऊस पडलाय. विकास शिर्के ऑड बॅटिंग. पडल्यानंतर बॉल उचली घेतली. बाउन्स आला. बऱ्याचशा वेळानंतर गोलंदाजाने एक मोकळा श्वास घेतलाय. वाचलो भावा वाचलो. आलाय तो डॉट बॉल. डॉटने थोडंसं कमबॅक राहील. मॅच बनू शकते. हा क्रिकेटचा खेळ आहे. उडवलाय फटका. स्लॉट मध्ये आलाय. पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. लंबा लंबा है भैया बल्लेबाज खंबा है. हे खडा तो सबसे बडा सबसे हटके 100%. बॉल सीमा पार. आलाय तो षटकार. ऑड बॅटिंग. अद्भुत अविस्मरणीय बॅटिंग. विकास शिर्केच्या बॅट मधून धावेंचा पाऊस पडलाय. आतापर्यंत 10 चेंडूच्या पाठीमागे 36 धावेंवरती बॅटिंग करतोय. या विकास शिर्केची बॅटिंग आवडली असेल तर ठोका टाळी. 2 षटकांचा खेळ समाप्ताने एकूण धावा झालेत त्या 38 धावा. आता हवेत त्या फक्त आणि फक्त 9 धावा. 12 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. समीकरण छोटस बनवून ठेवलंय. रस्ता मोठा होता. डोंगर मोठा रचला होता. त्या डोंगरावरती काट्यांवरती पाय देऊन या खेळाडूने शिखर गाठलंय. ओव्हर क्रमांक 3 साठी सनी धोंडे. फुल टॉस बॉल. फटका तर पॉवरफुल आलाय परंतु जातोय तो गोशांकी क्षेत्रामध्ये. डी मध्ये एक सिंगल धाव. सनीने मॅच सोडली आहे. मॅच सोडली सनीने. भोर तालुका म्हटल्यानंतर सनी धोंडे हा नाव कायम चर्चेत राहिलाय परंतु आजचा दिवस सनीसाठी नाहीये. सनीसाठी आजचा दिवस खास नाहीये. बॅटिंगमध्ये पॉवर राहिली नाही. गोलंदाजीमध्ये प्रदर्शन देखील खास राहिलं नाहीये. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सनी ओपनला असतो. पॉवर प्लेची गोलंदाजी टेनिसमध्ये हाताळतो. रबरमध्ये सुद्धा पहिली गोलंदाजी हाताळतो परंतु आज सनीने संपूर्ण भोर तालुक्याला नाराज केलाय. विशालच्या बॅट मधून रुकेगा नहीं थकेगा नहीं झुकेगा नहीं ओनली ठोकेगा. देताना दन देताना दन देताना दन. षटकार. 46. एका धावेची आवश्यकता आहे. आग लावले मॅचला. संपूर्ण क्रीडांगणाला आग लावले. प्रेक्षकाचा आळस या मॅच मध्ये या 2 खेळाडूंनी उडवून टाकलाय. शोर मचाने वाले परिंदे जनाब खामोशी से कहा बैठेंगे. एका धावेची आवश्यकता आहे. सनीने सोडून दिली मॅच. व्हाईट बॉल दिला आणि सामना खुला केला. मॅच जिंकले टीम शाहूवाडी 11. वेल प्ले टीम. पुढील मॅच साठी असतील दोन्ही टीमना शुभेच्छा. खेळ काय राहिलाय संपूर्ण मॅचची कहाणी आपण पाहिली. बॅटिंग अप्रतिम राहिली. ज्याप्रमाणे स्टार्ट केला सुरुवात गोड झाली आणि शेवट सुद्धा गोड केलाय. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच